श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. सरस्वते नमः. गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतारं दिगंबरं यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलोदर कटयांग्र रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि माम. जय जय श्री सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेजा अनादिनाथा अनंता जो सकळ विश्वाचा जनित समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारणकर्ता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूंचा अवतार गजवंदन शिवकुमार एकदंत परशुधर अग्रम्य लीला जयाची त्याची मंगलाचे साष्टांग नमन करुणे मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो. जिचा मूळप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली जो अज्ञानतिमिर नाशका विद्यात्मक छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य दैव्यच ती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य शरणी त्याच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तीन देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुवर दत्तात्रेया नमियाले धर्मस्थापना कारणे युगायुगी अवतार नेणे नाना विधिवेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घे तसे अवतार प्रत्यक्ष जो अत्रिकुमार अक्कलकोटीचा आचार प्रसिद्ध झाला स्वामी रूप कोटे आणि कोण्या काळी कोण्या जातीत कोण्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना करजोळणी आपुला विख्यात महिमाजनी गावे याच्या योजिले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकून या संतोषित संतोषली स्वामी मूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमू साधुवृंद त्यासी नाही भेदाभेद त्यासी स्वात्मुख आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी ब्रौंत ग्रंथ रचले त्यांनी वारंवार त्याच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटवंत कमिले कवी कालिदास त्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन यांची ग्रंथरंजना पाहून ज्ञाते डोलविते मान त्याचे चरण नमियली ईश्वर चरणी जडले चित्त तैसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरदप्रसाद कारणे अहो तुम्ही संतजनी दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का होते श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणवणी आदर धरावा श्रवणी अशी माझी असंस्कृत वाणी ते कडेन पहावे स्वामींच्या लीला बहुत असदी प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदयीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतता समत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढहा. इति स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरणं नाम प्रथमोध्याय गोढहा. श्री शंकरपणार्पणमस्तु. श्रीपाद श्री वल्लभस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसाची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माजारी राजाप्पा मोदी यांच्या घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी जाचा आदर त्यांचा केला की त्या सवे एकपारसी आला होता दर्शनाची ते येण्यापूर्वी मंडळीचे महाराजांनी सुचवले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणे एके हारी दोघांनी बैसोनी दोघावरी तेसलीत बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज अभयंताचे वाटले. साहेबाचा प्रश्न केला सहज आपण आला कुठून स्वामींनी हसमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दळी वनातून प्रतारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरी देखील अपूर्व बांगलादेश आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगाधरक पावन दानाचे ते हिंडून हरिद्वारापती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडो तिथे समग्र 80,000 नगरे आम्ही देखील मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाप्रती तियेचे महाख्याती पूर्णांतरी वर्णिली केला गोदा तरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेचे पातलो येऊन या मंगळवेळ्यात बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरात स्वच्छरे तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथे स्वच्छेने केवळ मग पाहिले मोड देश हिंडोनी सकाळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथून झाले तैपासून या नगरात आनंदे आहो आनंद
ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याते विशेष त्यांची जाहली. दर्शनायता साधू दिगंबर लीला विग्रह कमरेवरी ठेवून कर दर्शन देती दयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृता समत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडा. श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय शिरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य त्याची जगती स्वामीचरणी त्याची भक्ती त्याची नाही पुनरावृत्ती पदभावती कैवल्य. निर्विकार स्वामीमूर्ती लोकचमत्कार दाविती काही वर्ष करुणी वस्ती. मंगळवेढे सोडले मोळा माझी वास्तविकता अप्पाटोड झाले भक्त तेथेची साकल्य वृत्त अल्पमती कैवीवरून. सर्वे घेऊन स्वामीची टोळा आली अक्कलकोटासी अर्धमार्गावर टोळाची बागे परतणे भागपडे. टोळ गोळल्या परतोनी स्वामी चालले उठवणी. बहुत वडिले सेवकांनी परी नच मानिले तया. तेथून निघाले अक्कलकोटाप्रती आले गामद्वैरी बैसले. यतिराज स्वच्छेने येथे एक अविध होता. तो करी दयाची तट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती. आले चोळाप्पाच्या गृहापती स्वामीची जाणून ईश्वरमूर्ती. चोळाप्पा करी आदर योगाधिक काही. चोळाप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही. स्वामी आले सज्ञाते त्याच्या देखोनी भक्ती. स्वामी तिथे भोजन करती तेव्हा चोळाप्पाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळा तैपासून त्याच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्षक असोनी कारभारी. परमज्ञानी असती जे चोळाप्पाच्या गृहापती आले कोणी एक येती लोकचमत्कार दाविती. गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नृपासी कडला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकून राव बोलले कायवानी गात यती येऊनी फार दिवस जाहले. परी आमा श्रुतपाही आजवरी जाळले नाही आता जानोनी लवलाही भेटू तय यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी तेही वार्ता ऐसी वार्ता ऐकली कानी ते सत्य तरी येऊनी आताच येती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. पुन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली. समस्ती पावले वंदिली षोडशोपचार पूजिली. स्वामी मूर्ती नृपराय ती स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृता समद सदा भक्त परिसोत प्रेमळ अध्याय गोड हा. शिरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगरे प्रवेश तृतीय अध्याय. शिरस्तु शुभम भवतु.